विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयासंबंधातली विविध प्रकरणांची माहिती. आज आपण नवीन प्रकरण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ते म्हणजेच कंपनी व्यवस्थापनातील एक घटक म्हणजे संचालक. या संचालकाचं पद कशा प्रकारे रिक्त होऊ शकतो, त्या संबंधीच्या कंपनी कायद्यातील तरतुदी नक्की काय आहेत, हा सर्व मागोवा आपण घेत असताना प्रथमतः आपण त्यावर थेरॉटिकल पार्ट अभ्यासणार आहोत आणि त्यानंतर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर किशोर जगताप, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्र हो, आतापर्यंत अनेक विषयांचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले आहेत आणि हे पाहताना अनेक जणांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही, तर ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे येणारे व्हिडिओ, त्याचे अपडेट्स, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकतील. विद्यार्थी मित्रांनो, माझी स्वतःची वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो करू शकता. तर मित्र हो, चला पाहूया कंपनी कायदा या विषयातील पुढील भाग म्हणजेच कंपनी संचालक यांचं पद रिक्त होणं किंवा रिकामं होणं याबाबतची माहिती. संचालकाचे पद रिक्त होणे किंवा इंग्लिशमध्ये त्याला आपण व्हेकेशन ऑफ ऑफिस बाय ए डायरेक्टर. भारतीय कंपनी कायदा 2013च्या कलम 167 मध्ये या संबंधातल्या सर्व तरतुदी दिलेल्या आहेत. नक्की काय तरतुदी दिलेल्या आहेत याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. भारतीय कंपनी कायदा कलम 167 मधील तरतुदीनुसार सर्वसाधारणपणे पुढील परिस्थितीत कंपनी संचालकाचे पद हे आपोआप रिक्त होत असते. त्यालाच संचालकाची पदच्युती, पदत्याग किंवा बडतर्फी असे देखील म्हटले जाते. संचालकाची ही पदच्युती, पदत्याग किंवा बडतर्फी ही प्रामुख्याने भागधारक, केंद्र सरकार व न्यायालयामार्फत केली जाऊ शकते. मात्र त्याचप्रमाणे एखाद्या संचालकाने स्वतःहून राजीनामा दिलेला असेल तरी देखील त्याचं पद हे रिक्त होऊ शकतं. थोडक्यात संचालकाचे पद रिक्त होण्यासंबंधात अनेक घटक कारणीभूत आहेत आणि त्यानुसारच कंपनी कायद्यात तरतुदी दिलेल्या आहेत. तर या तरतुदी कलम 167 मध्ये दिलेल्या आहेत. तर कोणत्या तरतुदी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. कंपनी कायद्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यात पहिली तरतूद दिलेली आहे आणि ती म्हणजे जर एखाद्या संचालकाने संचालक पदाचा स्वतःहून राजीनामा दिलेला असेल तर नॅचरली संचालकाचं पद हे रिक्त होऊ शकतं. याच प्रमाणे पुढील परिस्थिती देखील संचालकाचे पद आपोआप म्हणजेच ऑटोमॅटिक रिक्त झालेले आहे असे समजण्यात येतं. एक, एखाद्या संचालकाने आपल्या नेमणुकीनंतर 2 महिन्याच्या आत जर पात्रता भाग खरेदी केलेले नसतील तर अशा संचालकाचे पद हे रिक्त होऊ शकतं. त्याला पदाचा राजीनामा द्यावा लागतो किंवा पद सोडून द्यावं लागतं. 2, एखाद्या संचालकाने त्याच्या पात्रता भागावरील हप्त्याच्या मागणीची रक्कम कंपनीने केल्यापासून 6 महिन्याच्या आत कंपनीकडे जमा केलेली नसेल तर अशा संचालकाला देखील आपलं पद सोडून द्यावं लागतं, म्हणजे त्याचं पद रिक्त होतं. 3, एखाद्या संचालकाने आपल्या जवळील जे पात्रता भाग आहेत ते पात्रता भाग जर दुसऱ्या व्यक्तीला विकलेले असेल तर साहजिकच पात्रता भाग त्या संचालकाकडे नाही, या कारणास्तव त्या संचालकाला आपले पद सोडून द्यावे लागते, म्हणजे
संचालकाचे पद रिक्त होते. 4. एखादा संचालक हा जर दिवाळखोर झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या संचालकाला स्वतःचं पद सोडून द्यावं लागतं, म्हणजे त्याचं पद रिक्त होतं. 5. एखाद्या संचालकाचे मानसिकदृष्ट्या संतुलन बिघडलेले असेल, ज्याला आपण वेडी व्यक्ती म्हणतो, तर अशा परिस्थितीमध्ये त्या संचालकाला त्याच्या पदावर राहता येत नाही, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये संचालकाचे पद रिक्त होते. 6. सभासदांच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी न घेता, म्हणजे सभासदांची मंजुरी न घेता एखाद्या संचालकाने स्वतःहून कंपनीत एखादे लाभाचे पद स्वीकारलेले असेल आणि ही बाब जेव्हा सभासदांच्या निदर्शनास येते तेव्हा सभासद त्याला त्याच्या पदावरून काढून टाकतात, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्याचे पद रिक्त होते. दुसऱ्या बाजूला आपण असं म्हणू शकतो, कोणत्याही परिस्थितीमध्ये संचालकाने संचालक पद या व्यतिरिक्त कंपनीत कोणतेही इतर लाभाचे पद स्वीकारता कामा नये, आणि जर स्वीकारावयाचे असेल तर त्यासाठी सभासदांची संमती घेणे आवश्यक आहे. 7. कंपनीशी होणाऱ्या एखाद्या करारात कंपनी अनेक व्यक्ती संस्था यांच्याबरोबर करार करीत असते. मग हा करार मालमत्ता खरेदी विक्रीचा असू शकेल, अर्थपुरवठ्या संबंधात असेल, मनुष्यबळ नेमणुकीबाबत असेल, कोणत्याही स्वरूपात जर कंपनी आणि एखाद्या व्यक्तीत जर करार होत असेल आणि त्या करारामध्ये जर संचालकाचे हितसंबंध गुंतलेले असेल आणि हे हितसंबंध जर संचालकाने कंपनीला जर कळवले नसेल, लपवून ठेवलेले असेल, तर साहजिकच ही बाब जेव्हा निदर्शनास येते तेव्हा संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं, म्हणजे अशा परिस्थितीत संचालकाचे पद हे रिक्त होते. 8. एखादा संचालक परवानगी न घेता संचालक मंडळाच्या लागोपाठच्या 3 सभांना, सलग 3 सभांना, गॅप नाही, कंटिन्यू 3 सभांना जर गैरहजर राहिलेला असेल तर त्या संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये संचालकाचं पद रिक्त होतं. 9. एखादा संचालक सलग कंटिन्यू 3 महिने संचालक मंडळाच्या एकाही सभेस हजर राहिलेला नसेल, म्हणजेच गैरहजर असेल, तर अशा वेळेस त्या संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं. कंपनी कायद्यानुसार संचालक मंडळाच्या वर्षातून किमान 4 किंवा 3 महिन्यातून एक तरी सभा घेणं आवश्यक आहे, आणि जर या सभेला तू जर त्या ठिकाणी उपस्थित नसेल एकाही सतत 3 महिने, तर त्याला त्याचं पद सोडून द्यावं लागतं. 10. एखादा संचालक भागीदारी संस्थेचा भागीदार असेल, उदाहरणार्थ ABC ही एक भागीदारी संस्था आहे आणि A ही व्यक्ती XYZ कंपनीचा संचालक आहे. अशा परिस्थितीत त्या भागीदारी संस्थेने कंपनीकडून कर्ज घेतलेले असेल, मग त्या भागीदारी संस्थेने घेतलेले असेल किंवा भागीदाराने घेतलेले असेल, आणि ही बाब जर कालांतराने लक्षात आली तर साहजिकच त्या A या भागीदाराचा, म्हणजे ज्याचा कंपनीशी संबंध आहे, अशा संचालकाला आपलं संचालक पद सोडून द्यावं लागतं. साहजिकच या परिस्थितीमध्ये संचालकाचं पद रिक्त होतं. 11. एखाद्या संचालकास नैतिक गुन्ह्याच्या आधारे न्यायालयाने किमान 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठीची शिक्षा केलेली असेल तर अशा संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये संचालकाचं पद रिक्त होत असते. 12. एखाद्या संचालकाने कंपनी कायद्यातील तरतुदींचा भंग करून जर कंपनीच्या वतीने करार केलेला असेल किंवा कंपनीशी करार केलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या संचालकाला आपलं पद सोडून द्यावं लागतं.
वरील सर्व कारणामुळे कंपनीच्या संचालकाला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो, आपले पद सोडून द्यावे लागते। याबाबतच्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी या कंपनी कायद्यात तर दिलेल्या आहेतच, परंतु त्याचबरोबर या तरतुदी कंपनी नियमावलीत असणं आवश्यक आहे। एखादा संचालक त्याचे पद रिक्त झाल्यावर देखील त्या जागेवर कार्य करीत असेल, म्हणजे त्याने पद सोडून दिलेलं नसेल, तर त्या संचालकाला प्रत्येक दिवशी ₹500 याप्रमाणे दंड होऊ शकतो। म्हणजे त्याचं पद रिक्त झालेलं आहे असं माहिती असताना देखील त्या संचालकाने पद सोडून न देता आपलं कार्य चालू ठेवलेलं असेल, तर जितके दिवस तो ते कार्य चालू ठेवेल तितक्या दिवसाला त्याला प्रत्येक दिवशी ₹500 याप्रमाणे दंड होऊ शकतो। या सर्व झाल्या संचालकांच्या रिक्त पदाबाबतच्या कायदेशीर तरतुदी। हा थेरॉटिकल पार्ट पाहिल्यानंतर आता आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स या संदर्भात कसे येऊ शकतील याची माहिती आपण घेणार आहोत। आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन पहिला आहे तो म्हणजे संचालकाने आपल्या नेमणुकीनंतर किती महिन्याच्या आत पात्रता भाग खरेदी केले पाहिजे, तर 2 महिन्याच्या आत पात्रता भाग खरेदी केले पाहिजे, अन्यथा त्याचं पद हे नष्ट होतं, रद्द होतं, त्याला सोडून द्यावे लागतात। उत्तर ए। प्रश्न क्रमांक 2, संचालकाने आपल्या भागावरील हप्त्याची मागणी कंपनीने केल्यापासून किती महिन्याच्या आत कंपनीकडे जमा केली पाहिजे किंवा भरली पाहिजे, तर कंपनीने संचालकाकडे त्याच्या पात्रता भागावरील हप्त्याची मागणी केल्यापासून 6 महिन्याच्या आत संचालकाने ती रक्कम कंपनीकडे जमा करणं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे। जर ते केले नसेल, ती रक्कम जमा केली नसेल, तर नॅचरली संचालकाचं पद रिक्त होऊ शकतं। बी। प्रश्न क्रमांक 3, एखाद्या संचालकाने संचालक पद खालीलपैकी कोणत्या कारणामुळे रद्द होऊ शकते? संचालक त्या पदावर आहे, परंतु त्या संचालकाने स्वतःचे पात्रता भाग विकले तर त्याचं पद रद्द होऊ शकेल का? तो दिवाळखोर झाला तर त्याचं पद रद्द होऊ शकेल का? किंवा त्याला मानसिकदृष्ट्या त्याचं संतुलन बिघडलेलं असेल, म्हणजे तो वेडा झालेला असेल, तर त्याचं पद रद्द होऊ शकतं का? हो, या तिन्ही कारणामुळे संचालकाचं पद हे रद्द होऊ शकतं आणि म्हणून उत्तर आहे डी वरील सर्व। प्रश्न क्रमांक 4, एखाद्या संचालकाला कंपनीतील एखादे लाभाचे पद स्वीकारावयाचे असेल तर खालीलपैकी कोणाची संमती त्या संचालकाने घेणे आवश्यक आहे? संचालक मंडळाची संमती घेतली पाहिजे का? का भागधारकाची संमती घेणं आवश्यक आहे? का कर्जरोखेधारकाची संमती घेतली पाहिजे? का न्यायालयाची संमती घेतली पाहिजे? तर कंपनीच्या भागधारकांची त्याने संमती घेणं आवश्यक आहे। म्हणजे भागधारकांनी आपल्या सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत करून त्याला लाभाचं पद स्वीकारण्यासंबंधी संमती देणं आवश्यक आहे। बी। प्रश्न क्रमांक 5, कंपनीशी होणाऱ्या एखाद्या करारात संचालकाचे हितसंबंध गुंतलेले असेल व ते हितसंबंध संचालकाने उघड करणं आवश्यक आहे का उघड न करणं आवश्यक आहे का लपविणे आवश्यक आहे? तर ते उघड करणे आवश्यक आहे। ए। उदाहरणार्थ, ए ही व्यक्ती कंपनीचा संचालक आहे, कंपनीच्या वतीने ते एबीसी बरोबर त्या ठिकाणी करार करतात, मात्र त्या एबीसी बरोबर या संचालकाचे जर हितसंबंध गुंतलेले आहे हे माहिती असून देखील त्या संचालकाने करार केलेला असेल एबीसी बरोबर, तर नॅचरली त्याचं संचालक पद हे रद्द होऊ शकतं, त्याला ते पद सोडून द्यावं लागतं। म्हणून कोणत्याही परिस्थितीत करार करण्यापूर्वी संचालकाने आपले करारातील संबंध किंवा कराराबाबतचे हितसंबंध जे आहेत ते उघड करणं, स्पष्ट करणं आवश्यक आहे। प्रश्न क्रमांक 6, एखाद्या संचालक परवानगी न घेता संचालक मंडळाच्या लागोपाठच्या
किती सभांना गैरहजर राहिला असेल तर त्याचे पद रद्द होऊ शकते? तर 3 सभांना तो जर गैरहजर असेल तर त्याला त्याचं पद सोडून द्यावं लागतं. प्रश्न क्रमांक 7, एखादा संचालक सतत किती महिने संचालक मंडळाच्या एकाही सभेत हजर राहिलेला नसेल तर त्याचे संचालक पद हे रद्द होऊ शकते? तर 3 महिने. प्रश्न क्रमांक 8, एखाद्या संचालकास नैतिक गुन्ह्याच्या आधारे किती महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी शिक्षा झालेली असेल तर त्याचे संचालक पद रद्द होऊ शकते? 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी न्यायालयाने एखाद्या संचालकास नैतिक गुन्ह्याच्या आधारे जर शिक्षा केलेली असेल तर त्याला त्याचे पद सोडावे लागते, रद्द होऊ शकते, रिक्त होऊ शकते. सी. प्रश्न क्रमांक 9, एखादा संचालक त्याचे पद रिक्त झाल्यावर देखील त्याच जागेवर कार्य करीत असेल तर प्रत्येक दिवशी त्या संचालकास किती रुपये दंड होऊ शकतो? आपण थेरॉटिकल भाग पाहताना, कायदेशीर तरतुदी पाहताना आपण पाहिलेला आहे की तो म्हणजे दररोज 500 रुपये इतक्या दंडाची शिक्षा त्या संचालकास होऊ शकते. संचालकाचे पद रिक्त होण्याबाबत भारतीय कंपनी कायदा 2013च्या कोणत्या कलमामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत? तर भारतीय कंपनी कायदा 2013 कलम 167 मध्ये या संचालकाच्या रिक्त पदाबाबतच्या तरतुदी दिलेल्या आहेत आणि म्हणून उत्तर सांगता येईल ए. विद्यार्थी मित्रांनो, हा आपण एकंदरीत जो भाग पाहिलेला आहे तो संचालकांच्या रिक्त पदाबाबत पाहिलेला आहे. पुढे आपण संचालकांचा जो मोबदला आहे तो 20व्या भागामध्ये पाहणार आहोत. म्हणजे कंपनी व्यवस्थापनामधला एक घटक संचालक घेतला आणि त्याचे आपण विविध अंगाने अभ्यास केलेला आहे, माहिती घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे त्याला लाईक करा. तुमचे जे काही कमेंट्स असतील त्या कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणे नमूद करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करावं, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ, त्याचे अपडेट्स, त्याचं नोटिफिकेशन प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझी वेबसाईट आहे, फेसबुक पेज आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. या सर्वांच्या लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्यात, तुम्ही त्या फॉलो करू शकता. त्याचप्रमाणे इथे माझा ईमेल आयडी दिलेला आहे, त्यावर देखील तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढील भाग क्रमांक 20 मध्ये संचालकांच्या मोबदला याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. धन्यवाद.